नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. संध्याकाळचे 6 वाजता ऑलमोस्ट आणि मी माझ्या शेतामध्ये आहे. सहज तुमच्याशी चर्चा करावीशी वाटली म्हणून व्हिडिओ बनवतोय. आपण म्हणतो शेतकरी शेतकरी, पण खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्न करतो का? खरंच शेतकरी कशा पद्धतीचं आयुष्य जगतो त्याची आपल्याला जाणीव आहे का? म्हणजे कसल्याही पद्धतीचं कोणतंही बॅकअप नसताना जेव्हा शेतकरी शेती करायला लागतो त्यावेळेला त्याच्यासमोर असंख्य अडचणी असतात. म्हणजे आजच्या सध्याच्या काळामध्ये कोणतीही अशी गोष्ट नाही जी पैशाशिवाय होत नाही. मग खऱ्या अर्थानं जेव्हा शेतकरी शेतामध्ये काही गोष्टीचं आधुनिकीकरण करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याला किती मोठी इन्व्हेस्टमेंट लागते, किती पैसा गुंतवावा लागतो, त्याच्यानंतर त्याला रिटर्न किती मिळणार आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार शेतकऱ्याला करावा लागतो. मग आपण म्हणतो की शेतीचं आधुनिकीकरण झालं पाहिजे, शेती प्रगत केली पाहिजे. पण शेती प्रगत करणं आणि शेतीचं आधुनिकीकरण करणं हे फक्त ज्यांच्याकडे अगोदरचा साठलेला पैसा आहे किंवा ज्यांच्याकडे काहीतरी बॅकअप आहे त्याच लोकांना त्या गोष्टी तात्काळ करणं शक्य आहे. पण ज्या शेतकरी पिढ्यानपिढ्या फक्त पारंपरिक पद्धतीनं शेती करत आलेत, ज्यांची उपजीविका फक्त शेतीवरच भागत आहे, अशा शेतकऱ्यांना जर शेतीमध्ये काही आधुनिकीकरण करायचं असेल तर त्यांना याच्यामध्ये थोडासा वेळ लागतो. याच्यामध्ये शेतकऱ्याची काही चूक नाही. मग खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे. आणि शेतकरी फक्त कागदावर शेतकऱ्याला सहानुभूती देण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये आपल्याला शेतकऱ्याच्या बाबतीत कशा पद्धतीनं सहानुभूती दाखवता येईल आणि शेतकरी म्हणजे असं म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला पहिल्यांदा बदलणं गरजेचं आहे. ही सध्या सगळ्यात मोठी काळाची गरज आहे.